नमस्कार. सर्व शेतकरी बांधवांना कळवण्यात येते की जे सोयाबीनचे भाव आत्ता हमी भावापेक्षा खाली आलेले आहेत. 4,600 रुपये सोयाबीनचा हमी भाव आहे. आपलं सोयाबीन 12,000 रुपये एक वर्ष विकलं जातं आणि आज हमी भावाच्याही कमी विकावं लागतं 2 वर्षामध्ये. ही जी परिस्थिती आलेली आहे, या परिस्थितीला मागणी पुरवठ्याचा नियम जसा लागू आहे तसंच सरकारचं धोरणही कारणीभूत आहे. कारण सरकारला पिकवणाऱ्यापेक्षा खाणाऱ्याची जास्त काळजी लागलेली आहे आणि त्याचा हा परिणाम आहे. याच गोष्टीमुळे बाहेरून जे तेलबियांची आवक, तेलाची आवक, या सगळ्या गोष्टीचा जो आवक येते त्याला निर्बंध लावल्या जात नाहीत. त्याच्यामुळं बाहेरचं सोयाबीन आज 4,500 रुपयामध्ये आपल्या देशामध्ये येत आहे. हमी भाव 4,600 आहे. तो प्रोसेसिंग करणारा जो वर्ग आहे तो बाहेरचं सोयाबीन घेऊन प्रोसेसिंग करते. त्याच्यामुळं सोयाबीनला आपल्या हमी भावापेक्षा वर भाव द्यावा ही त्यांची मानसिकता राहणारच नाही आहे. आणि याच प्रोसेसर जी सोपा नावाची जी संघटना आहे, या सोपानं सोयाबीन प्रोसेस करणाऱ्यांची संघटना यांनी सरकारला दबाव आणून सोयाबीन वायदे बाजारातून म्हणजे NCDXच्या प्लॅटफॉर्मवरून काढायला लावलं आणि त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्याला भविष्यात काय भाव राहतील याचा अंदाज आला नाही. आणि हे अंदाज न आल्यामुळं शेतकऱ्यांचा जुना जो माल आहे तोही आपला 8,000 रुपये जाईल असं म्हणत 7,000 रुपये जात असं नाही. त्या सोयाबीन शेतकऱ्यांना तसं स्टॉक ठेवलं आणि आज त्याचे भाव कमी येत गेलेले आहेत आणि आज हमी भावाच्याही कमी भाव आहेत. स्टॉक ठेवला, गोडाऊन भाडं, पैशाचं व्याज, त्याच्यावर काही कर्ज घेतलेलं, सगळ्या स्टॉक ठेवून जे काय मानसिक त्रास होतो, जे टेन्शन असतं ते सगळं सहन केलं आणि आज उलट निम्म्या भावामध्ये ते सोयाबीन विकायची वेळ आलेली आहे. मातीमोल सोयाबीन जातंय, शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघत नाहीये. दुसऱ्या बाजूला मुळकूज आणि येलो मोजार या रोगानं सुद्धा सोयाबीनवर अटॅक केल्यामुळं सोयाबीनचं उत्पादन घटलेलं आहे. सोयाबीनला मध्ये उघाड झाल्यामुळं उघाडमध्ये पडली, त्याच्यामुळं पाणी कमी पडलं आणि त्याचाही परिणाम सोयाबीनच्या उत्पादन घटीवर आलेला आहे. ही सगळी परिस्थिती असताना एका बाजूला भारतातली आपल्याकडची ही परिस्थिती आणि बाहेर देशामध्ये इथं एल निनोमुळं असं झालं आणि एल निनोचाच साईड इफेक्ट ज्या कंट्रीमध्ये सोयाबीन पिकतं तिथं चांगला पाऊस झाला आणि तिथे येणारं उत्पादन हे चांगलं असल्यामुळं आज आपल्या देशात आयात स्वस्तात होत आहे. त्याच्यावर सरकारचं काही निर्बंध नाही. आपलं सोयाबीन कमी भावात विकावं लागत आहे. त्याच्यामुळं सरकारनं याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. शेतकऱ्याला वाचवण्याच्या संदर्भामध्ये सरकारनं वायदे बाजारामध्ये सोयाबीन चालू करावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने आता जे भाव पडतायत तर या वेळेस शेतकऱ्यांनाही आधार देण्याची गरज आहे आणि हमी भावामध्ये सरकारने सोयाबीन खरेदी करावं ही आमची कळकळीची विनंती सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारला कळकळीची विनंती करण्यात येत आहे. नाहीतर शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त व्हायची वेळ येणार आहे. कारण सोयाबीन हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना एकच पीक घेतलेलं आहे, त्याला दुसऱ्या पिकाचा आधार नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता पाऊस उघडून बरेच दिवस झालेत, ओल जमिनीमध्ये नाही आहे. हरभऱ्याला पेरायचंय, रब्बीचा जो हंगाम आहे या रब्बी हंगामासाठी पाण्याची शॉर्टेज आहे आणि हे पाण्याचं शॉर्टेज असल्यामुळं एका बाजूला रब्बीचं क्षेत्र घटणार आहे आणि जे पदरात पडलंय त्याला भाव नाही. शेतकऱ्यांना जगायचं का मरायचं हा प्रश्न शेतकऱ्याच्या समोर आहे. सरकारला राजकारणाचं पडतं. राजकारणापेक्षाही जिव्हाळ्याचा विषय आमच्या शेतकरी बांधवाचा तो जर आपण सोडवला तर नक्कीच आपण एक राज्यकर्ते आहात याचं श्रेय आपल्याला मिळेल. सरकार बऱ्याचशा काही गोष्टी चांगल्या करतं, आम्ही त्यांचा सपोर्ट बी करतो, परंतु शेतकरी वर्गावर जो होणारा अन्याय आहे या संदर्भामध्ये शासनाने विचार करण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सगळेजण सरकार शेतकऱ्याच्या बाजूने बोलतात पण कृतीमध्ये हे कामं काही होताना दिसत नाही आहेत. हे सगळं टाळून आता शेतकऱ्याला आधार द्यावा. शेतकऱ्यांना जी नुकसान झालेली आहे विमा कंपनीच्या माध्यमातून ही भरपाई करून देण्याचा सुद्धा विचार सरकारने करण्याची गरज आहे. असं जर नाही झालं तर एक मोठं आंदोलन शेतकरी करतील आणि या आंदोलनाला शासनाला पुढे जावं लागेल. कारण हा खदखदणारा असंतोष
नक्कीच रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. मी या निमित्तानं शेतकऱ्यांना विनंती करतो की जर सरकार आपल्या मागण्या मान्य करत नसेल, आपल्या मालाला भाव मिळवण्यासाठी पावलं उचलत नसेल, तर प्रत्येक गावात ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन आपण ते सरकारपर्यंत, केंद्र शासनापर्यंत, राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी कुठून तरी आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे आणि त्याची सुरुवात आपण आता लवकर करणे गरजेचे आहे. आणि ते जर केलं तर आपण वाचू. नाहीतर आपल्याला आज पैशाची तातडीची गरज आहे. सण येत आहेत, दिवाळी, दसरा येतोय, आपल्याला अनंत खर्च आहे. आज रोगराई वाढलेली आहे, डेंग्यू आहे, बऱ्याच काही गोष्टी आल्यात आणि या सगळ्या गोष्टीच्या गरजा भागवण्यासाठी आज आपल्याला पैशाची गरज आहे. अतिशय निकडीच्या काळामध्ये सरकारनं हे तातडीचं पाऊल उचलावं, एवढंच मी सरकारला, मायबापाला विनंती करतो आणि इथंच थांबतो. आपण सर्व शेतकरी बांधवांनी सूर्या फार्मर्सचं जे सूर्या फार्म हे यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा, जेणेकरून सरकारपर्यंत सुद्धा आपली गोष्ट पोहोचली पाहिजे. आणि या व्हिडिओला या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळं असेच काही अपडेट जे जिव्हाळ्याचे विषय आहेत, आपले शेतमालाच्या भावाचे विषय आहेत, हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला बळ द्या. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद.